मानवाच्या शरीरामध्ये 70 ते 80% पाणी असतं आणि मानवाच्या मेंदूमध्ये 73 ते 80% पाणी असतं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की पाण्याला कुठल्याही भांड्यामध्ये टाका किंवा कुठल्याही कलरमध्ये टाका, पाणी तसा आकार आणि रंग घेतो. मग जर पाण्यामध्ये एवढी ताकद आहे, मग तुम्ही काय करताय? तुम्ही वॉटर मॅनिफेस्टेशनला का वेळ लावताय? पाणी तर रोजच्या आयुष्यात तुम्हाला वेगवेगळ्या कारणासाठी उपयोगी पडतं. तुम्ही दिवसातनं 100 वेळा पाणी पित असाल, भले एक एक घोट का होईना. पण जेव्हा जेव्हा तुम्ही ते पाणी घेता, त्यावेळेस तुम्ही त्या पाण्यामध्ये तुमचं फीलिंग्स, तुमचं मॅनिफेस्टेशन टाका ना आणि मग ते पाणी प्या. कारण की जे तुम्ही पाण्यासोबत पिणार आहात, बरोबर आहे? तुमचं मॅनिफेस्टेशन, तुमच्या इच्छा, तुमचा आनंद, तेच पाणी तुम्हाला तुमच्या शरीराला आत जाणार आहे. मग विचार करा, पाण्याने जर या सगळ्या गोष्टी घडतात, तर मॅनिफेस्टेशन किती लवकर घडेल? ज्यांनी कोणी अजूनही वॉटर मॅनिफेस्टेशन केलेलं नाही, वॉटर टेक्निक केलेली नाही, त्यांनी ताबडतोब करायला घ्या. कारण की खूप लोकं मला भेटतात आणि सांगतात की आम्ही पाणी पितो, पण आमच्या लक्षातच राहत नाही की काय बोलायचं. तर याच्यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. पण तरीसुद्धा आत्ता सांगते की जेव्हा जेव्हा तुम्ही पाण्याचा एक एक घोट का होईना घ्याल, त्या वेळेस त्या पाण्याला थँक्यू बोला आणि तुमची एक इच्छा रोज एक बोललात तरी चालेल की मी हेल्दी आहे, मी स्ट्रॉंग आहे, मी पॉझिटिव्ह आहे आणि ते पाणी प्या. कोणी हे म्हणू शकतं की माझं इन्कम दर महिना 1,00,000 आहे, पाणी प्या. प्रत्येक वेळेस म्हणजे लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा तुम्ही पाण्याचा घोट घेणार आहात, त्यावेळेस तुमची एक इच्छा, एक विश आणि ग्रॅटिट्यूड त्या पाण्यासोबत तुमच्या आत गेलं पाहिजे. मग तुम्ही चमत्कार बघा. तुमची प्रगती होण्यापासून कुणीच तुम्हाला अडवू शकत नाही. खूप पॉवरफुल टेक्निक आहे. पाण्याला शास्त्रामध्ये इवन आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्व आहे. पाण्यासारखं पॉवरफुल टेक्निक कुठलीच नाही आहे. तुम्ही करून बघा आणि जे कराल ते विश्वासाने करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.